तर प्रभाग 10चे भाजपाचे उमेदवार या ठिकाणी आपल्याबरोबर आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधूया. सध्या आपण आलेलो आहे प्रभाग 10मध्ये. दादा, आपलं नाव? मी नितीन मधुकर बोरेकर, प्रभाग क्रमांक 10, प्रवर्ग माझा क आहे, त्यामध्ये मी उभा आहे. 10 प्रभागामध्ये आता कुठपासून डेव्हलपमेंटची सुरुवात होणं आवश्यक आहे आणि प्रलंबित प्रश्न कोणते कोणते आहे? या ठिकाणी डेव्हलपमेंट तर खूप झालेलं आहे. सध्या ते मागील 20 वर्षापासून इथं काम करत आहे. महानगरपालिका क्षेत्रामध्ये त्यांनी रोड, रस्ते जे आहे, रस्ते आहे, नाल्या आहे, ज्या मूलभूत सोयी आहे, त्या मूलभूत सोयीचा विकास त्यांच्या माध्यमातून झालेला आहे. त्याच पद्धतीने भारतीय जनता पक्षाच्या या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये त्यांचं हे होते, त्या उपमहापौर राहिलेलं आहे. आणि या परिसरातील नागरिकांना मागील 20 वर्षापासून ती जे सेवा देत आहे, त्या सेवेमुळेच ते 20 वर्ष इथं निवडून आलेलं आहे. त्यामुळे या ठिकाणी डेव्हलपमेंट खूप चांगल्या पद्धतीने झालेलं आहे. सर्व गोष्टीवर नियंत्रण आहे. साफसफाईचा मुद्दा असेल किंवा मग नालीचा बांधण्याचा मुद्दा असेल, त्यानुसार उद्यान विकसित करण्याचा मुद्दा असेल, हे सर्व या प्रभाग क्रमांक 10मध्ये खूप चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. संध्याताईची बोलताना मला सांगावंसं वाटेल की माझी उपमहापौर आपण राहिले, आपण जवळून पाहिली महानगरपालिका. आतापर्यंतची जी कंडिशन होती, आता आणखी काय डेव्हलपमेंट आपल्याला अपेक्षित आहे महानगरपालिकेत? अमरावती महानगरपालिकेमध्ये 1997 पासून मी नगरसेवक म्हणून काम केलं, अमरावतीचे उपमहापौर म्हणून काम केलेलं आहे. अमरावती शहरामध्ये जेव्हापासून भारतीय जनता पार्टीची सत्ता होती केंद्रात, राज्यात, तेव्हापासून अमरावती शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात विकासात्मक डेव्हलपमेंट झालेली आहे. परंतु अजूनही मध्ये काही काळ कोरोनामध्ये गेला. अमरावती शहराच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर ज्या 2.5 वर्ष आम्हाला काम करायला मिळाले, 5 वर्षाचा कार्यकाळ असताना 2.5 वर्ष आमचे कोरोनामध्ये गेले. त्यानंतर 4 वर्ष झाले प्रशासन होतं, निवडणुका झाल्या नसल्यामुळे. त्यामुळे अमरावती शहरामध्ये ज्या प्रमाणात कामं व्हायला पाहिजे होते, स्वच्छतेचा मुद्दा असो किंवा विकासात्मक कामं असो, ही 5-6 वर्षाच्या काळामध्ये थोडी ठप्प झालेली होती. आणि त्यामुळे जो विकास मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे होता तो झालेला नाही. परंतु त्यापूर्वी माझ्या माध्यमातून आम्ही अनेक कामं या ठिकाणी केलेली आहेत. परंतु विकास हा असा आहे की न थांबणार आहे. स्वच्छता अशी आहे की आज जरी आपण स्वच्छता केली तरी उद्या तोच प्रॉब्लेम उद्भवत असतो. त्यासाठी स्वच्छतेसाठी प्रामुख्याने अमरावती महानगरपालिकेमध्ये आता त्यांनी नवीन काढलेल्या आहेत योजना. परंतु त्याहीपेक्षा चांगली स्वच्छता अमरावती महानगरपालिकेमध्ये द्यायला पाहिजे, जी आपण आतापर्यंत कमी पडली. ती चांगल्या प्रमाणात देण्यासाठी आम्ही निश्चितच प्रयत्न करू. आणि जे विकासात्मक कामे राहिलेली आहेत ती कामं पूर्ण करण्यासाठी शासन आमच्यासोबत आहे, महाराष्ट्र शासन आमच्यासोबत आहे. आणि त्यामुळे या अमरावती शहराचा, या प्रभाग क्रमांक 10चा विकास निश्चित होईल अशी मला खात्री आहे. भाजपातले बरेचशा लोकांच्या, जुन्या लोकांच्या तिकीट कटल्यामुळे बरीचशी भाजपामध्ये, महायुतीमध्ये म्हणजे काही बंडखोरी पाहायला मिळत आहे. तर यावर आपलं काय मत आहे? भारतीय जनता पार्टीमध्ये जेव्हा तिकीट वाटप झालं, बी फॉर्म देण्यात आले, तेव्हा एका तिकीटसाठी 700 लोकांनी म्हणजे मागितल्या होत्या. आणि देत असताना एका प्रभागामध्ये 4च द्यावे लागतात. त्यामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये कोणीही नाराज नाही. परंतु जे युतीमध्ये थोडाफार गोंधळ झाला, त्यामुळे तिकीट वाटपामध्ये सुद्धा गोंधळ झाला. परंतु जे कार्यकर्ते अंडा तिकीट मिळालं नाही, त्यांची 2 दिवसाची नाराजी होती. आता सर्वच्या सर्व कार्यकर्ते प्रत्येक प्रभागातील कामाला लागलेले आहेत. फक्त त्यामध्ये काही लोकांनी बंडखोरी केली. ते आपल्या आपल्या निवडणुका आपल्या आपल्या पद्धतीने लढतील आणि निश्चितच नंतर ते भारतीय जनता पार्टीतच येणार आहे. ते प्रचारात सुद्धा तसं सांगत आहे की आम्ही भारतीय जनता पार्टीच्या आहे, पक्षातच जाऊ. आणि जे बंडखोरी केली ते काही कोणी निवडून येणार नाही, भारतीय जनता पार्टीच निवडून येणार आहे अशी मला ग्वाही आहे. बरं, मी डॉक्टर मधुरा मिलिंद कहाळे. मी 10 प्रभाग नंबर अ मधनं आहे मी. आणि माझं हे धोरण आहे की महिलांना जे स्वयंरोजगाराचे शिबिर आहेत ते घरोघरी घेऊन त्यांचे जे स्वयंरोजगार मिळेल त्यांना. आणि तसेच आरोग्य सखी म्हणून माझा एक प्रोजेक्ट, माझी इच्छा आहे की तिथे फ्रीमध्ये औषधोपचार आणि तसेच लसीकरण जिथे आपण घेऊया, असं जे आहे आरोग्यविषयक. तसेच आणखीन PR कार्डसाठी जनतेला जो त्रास होतो त्याचे आपण शिबिर घेऊन त्याचे मार्गी लावूया. आणि तसेच जे रस्त्याची कामं आहेत आणि नाली साफसफाईची कामं आहेत ज्यामुळे आरोग्याचे त्यांना त्रास होतो, त्याकडे मी प्रथम लक्ष देणार. मी ऋषी सुरेश खत्री.
ही किती वेळ आहे समजा इलेक्शनमध्ये ही माझी दुसरी टर्म आहे. याच्या आधी 5 वर्ष मी नगरसेवक होतो, म्हणून या भागातलं मला संपूर्ण जे आहे तर मी या 5 वर्षात काय केला त्या लोकांनाही माहीत आहे. आता जे मूलभूत जे काम आहे, लोकांची समस्या आहे, ते सगळे आपण निवडीकरणाचं कामसुद्धा प्रामाणिकतेने त्यांच्यासोबत केलेलं आहे. तर हे होते BJPचे प्रभाग 10चे उमेदवार. आणखी उमेदवारांशी आपण या माध्यमातून चर्चा सुरूच ठेवणार आहोत. पाहत राहा द विदर्भ न्यूज.